जालना बिग ब्रेकिंग। मनोज जरांगे पाटलाच्या अंतरवालीत उपोषण करू नये। अंतरवालीतल्या काही ग्रामस्थांचं जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळातील सदस्यांचाही समावेश। जरांगे पाटलांनी गावातील आंदोलनामुळे ग्रामस्थांना त्रास। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता अंतरवाली सराटीत उपोषण करू नये अशी मागणी अंतरवाली सराटीतल्या काही ग्रामस्थांनी केली आहे। आज या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तसं निवेदन दिलंय। मागच्या 10 महिन्यापासून जरांगे पाटील अंतरवाली सराटीत आंदोलन करत आहेत। त्यामुळे या आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून आता लोक वैतागलेले आहेत। त्यामुळे जरांगे पाटलांच्या 4 तारखेच्या उपोषण स्थगित करावं, परवानगी देऊ नये अशी मागणी या ग्रामस्थांनी केली असून यामध्ये जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळातील सदस्यांचाही समावेश आहे। त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जरांगे पाटील यांचं उपोषण आधी मराठवाड्यापुरतं सीमित होतं। आता या उपोषणामुळे जातीयवाद होत असल्याचं देखील जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। आमच्या गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे। गावातील प्रेमाचं, आनंदाचं वातावरण हे भय, चिंता, द्वेष, राग, तिरस्कारमध्ये परावर्तित झालं असून यातून गावातील वातावरण सुरक्षित नसून जातीय सलोखाही बिघडलेला आहे। या जातीय तेढ्यातून भांडणे होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून व तसेच उपोषण स्थळाजवळील मंदिरातील पूजापाठ व धार्मिक विधीला पण अडचण येत आहेत। गर्दीमुळे गावातील स्त्रिया या मंदिरात येता येत नाही। उपोषण स्थळी सभा मंडपचे काम मंजूर झाले असून तेही काम सुरू करता येत नाहीये। त्या गावाचा विकास कामात अडथळा निर्माण झालाय, तरी आपण लवकर ते मंडप काढावा। उपोषण स्थळासमोरील रस्ता हा गावातील मुख्य रस्ता आहे। गावातील शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे गावातील मुख्य रस्त्याचा वापर महिला पुरुष वर्ग करतो, परंतु आंदोलनामुळे या रस्त्यात गर्दी असल्यामुळे येथून ये जा करता येत नाहीये। या व इतर अनेक अशा अडचणीमुळे गावातील लोकांची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। तरी सर्व गावकऱ्यांची भावना व विनंती लक्षात घेऊन उपोषण व आंदोलनास परवानगी नाकारण्यात यावी असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। 11 महिने झालेत आंदोलन चालू आहे। त्याच्यात 9 महिने झाले अंतरवालीमध्ये आंदोलन चालू आहे। आंदोलन जे अगोदर चालू होतं ते आरक्षणासाठी चालू होतं। आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडत तो राजकारणाकडे गेला आणि राजकारणाकडून तो आता कुठेतरी जातीयवादाकडे चालला आहे आणि गावागावातला जातीय सलोखा बिघडला आहे। आमचंच गाव त्याच्यासाठी आम्ही पाहिलंय की ह्या लोकसभेला किती त्रास झाला आणि गावातले लोक आज एकमेकाशी बोलत नाहीये आणि आरक्षणाचा जो मुद्दा होता तो मागे पडत चाललाय। तर आम्हाला असं वाटतं कुठंतरी हे थांबायला पाहिजे। कुठंतरी गावातल्या लोकांचं समाजाचं जे हे भान त्यांचं हे भावना समजून घेतल्या पाहिजेत की काय आहे। आपला रेटा बरोबर आहे, आपली मागणी बरोबर आहे, पण त्याच्या कुठंतरी आपण पद्धत वगैरे बदलायला पाहिजे आणि आपल्या याच्यातून बाकीच्यांना त्रास होता कामा नाही, कारण आपल्याला समाजात राहायचं आहे आणि समाजाचा सलोखा बिघडू देता येऊ नये असं मला वाटतं प्रत्येकाने। काल जरांगे पाटील यांनी असाही आरोप केलेला आहे की तुम्हाला देवेंद्र फडणवीस आणि राज्यातल्या 4 मंत्र्यांनी काहीतरी आर्थिक पुरवठा केला आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊ लागला। त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही सध्या। योग्य वेळ आल्यानंतर बोलून मी त्याच्यावरती। आता सध्या कसं आहे, आज तुम्ही निवेदन दिले, त्या निवेदनातून नेमक्या तुमची 2 निवेदन तुम्ही या ठिकाणी दिलेली, त्या 2 निवेदनातून तुमची नेमकी काय मागणी होती? नाही, पहिलं निवेदन असं होतं की गावातलं वातावरण बिघडलंय, जातीय सलोखा बिघडलाय। गावातल्या लोकांनी सुरुवातीला सर्व समाजाने त्याला पाठिंबा दिलाय। आजही आता दिवस ते लोक सेवा करतायत, पण कुठंतरी ह्या जातीयवादामुळे ते थोडेसे बाजूला गेलेत। तर हे लोकांमधली नाराजी वाढली, पण ते समोर येऊन स्पष्ट सगळ्यांशी बोलू शकत नाही आणि आम्ही ती हिंमत केली, बरोबरला बरोबर आणि चूकला चूक बोलून दाखवण्याची हिंमत केली की हे कुठेतरी थांबवा, कारण गावागावातलं वातावरण बिघडलंय। कीर्तनाला कोणी जायचं, महाराज कुठला आलाय त्यानुसार कीर्तनाला जाणाऱ्याची संख्या आजकाल तशी दिसायला लागली। मग हे सगळ्याच ठिकाणी जर दिसायला लागले, आज ज्या जयंत्या साजऱ्या व्हायला लागल्या तर त्या जयंती त्याच लोकांना बोलवलं जाते, बाकीच्या समाजाला बाजूला ठेवलं जाते, तर याच्यातून कुठंतरी जातीय सलोखा बिघडला तो बिघडता कामा नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता कामा नये। म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि गावात सगळेच मुलं शिक्षण घेत आहेत। आता 10वी 12वीच्या परीक्षा होत्या, नीटच्या परीक्षा होत्या। तुमचं जर 12, 1, 2 वाजेपर्यंत जर रोजच जर कीर्तन ते चालू असेल तर त्या मुलांच्या शिक्षणाचं काय? गाव हे शक्यतो शेती हे त्यांचं मुख्य व्यवसाय। शेतकरी हा दिवसभर शेतातलं काम करून घरी येतोय आणि जर त्याला झोप मिळत नसेल, त्याच्या रहदारीवर जर अडचण येत असेल, प्रत्येक ठिकाणी त्याला सगळ्या अडचणी फेस करावं लागत असतील, लहान लहान मुलं आहेत, रोज एवढी वर्द, एवढ्या गाड्या, पोलीस बंदोबस्त, याच्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम होत चाललाय। तर हे दुसरे निवेदन तुम्ही दिले, त्या निवेदन तुम्ही काय मागणी केली? ती आमची मराठा आरक्षणाची मागणी आहे, ती प्रखरपणे आम्ही मांडतोय।
खरा मुद्दा काय होता की कुणबी नोंदी शोधणं आणि त्यानुसार आरक्षण देणं. तर कुणबी नोंदी तुम्ही शोधतायत का? सरकारने तुमची ती मागणी मान्य केली आहे, तर ती मागणी मान्य केल्यानंतर तुम्ही कुणबी नोंदी शोधण्यासाठी काय प्रयत्न केले तुमच्या लेवलला? तुम्ही शासनाच्या मागे किती लागले? तुम्ही शिंदे समितीला नुसती मुदत मागता, त्याच्यामध्ये तुमच्या मराठवाड्यातले तज्ज्ञ लोक आहेत का? आरक्षणाचा मुद्दा कोणाचा होता? मराठवाड्यांचा आणि गरजवंताचा. गरजवंत कोण आहे? मराठवाडा आहे. मग मराठवाड्याचा तुम्ही पहिला विचार करायचा. सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या इतरातल्या समन्वयकांनी सांगितलं होतं की तुम्ही आधी घ्या, नंतर आमचा विचार करा. तर तो जर त्यावेळेस आरक्षण आज मिळालं असतं तर आपल्याला हा प्रश्न 50% वरती सुटला असता. तर ते करावं. सगळ्यात महत्त्वाचं, आरक्षणाने नुसता प्रश्न सुटणार नाही. आरक्षणाच्या सोबत काय पाहिजे तर शिक्षणामध्ये सुविधा, शिक्षण मोफत व्हायला पाहिजे. नंतर जे क्लासेस आहेत ते महागडे आहेत, त्या क्लासेसमध्ये मराठा मुलांना, सगळ्या समाजाच्या मुलांना 25% जागा आरक्षित करा. जसं तुम्ही खाजगी शाळांमध्ये करतायत त्यानुसार क्लासेसमध्ये पण करा. नंतर व्यवसाय करण्यासाठी जी अण्णासाहेब पाटील महामंडळाची जी योजना आहे तिथं 15 लाखाची कर्ज मिळतं आहे, तर त्याची मर्यादा वाढवा. त्याच्यासाठी तारण ज्या गोष्टी आहेत ह्या अटी आणि शर्ती शिथिल करा. आणि शक्यतो नवनवीन कोर्सेस, कुशल कामगार तयार करून त्याच्यातून रोजगाराच्या संधी मराठा समाजासाठी निर्माण कराव्यात, अशी आमची प्रमुख मागणी आहे. मग उद्यापासून आंदोलन सुरू होतं. मनोज जरांगे पाटील पुन्हा उद्यापासून आमरण उपोषणाची त्यांनी हाक दिलेली, उद्यापासून ते आंदोलनाला बसताय. मग या आंदोलनाला तुमचा विरोध असेल का? नाही, आमचा विरोध आंदोलनाला आहे, गावातल्या आंदोलनाला आमचा विरोध आहे. आज आरक्षणाचा जो लढा आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. पण जी गावकऱ्याचं जे म्हणणं आहे ते आम्ही इथे येऊन सांगितलं साहेबांना की गाव काय म्हणतंय. आजपर्यंत तुम्ही त्यांना समर्थन केलं, मग मात्र आजच का विरोध होतोय? नाही, आज आता आम्ही हा जो मुद्दा आहे, तुम्ही आले कशासाठी, गावात आंदोलन स्टार्ट केलं कशासाठी? आरक्षणासाठी. त्यावेळेस राजकारणाचा विषय नव्हता. पण तुम्ही आता बोलताय काय 288 जागेवर आम्ही उभा राहणार. मग तुमचं हा कुठंतरी हे आम्हाला राजकारणाचा हेतू त्याच्यातून दिसायला लागला. त्याआडून तुम्ही काहीतरी हे करताय आणि तुम्हाला आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवायचा आहे. त्यामुळे आम्हाला थोडंसं राजकीय देशामुळे गावातलं लोकसभेतलं नंतर वातावरण बिघडलं, तर हे कुठंतरी विकोपाला जाऊ नये, गाव परत एक संघ राहावं. त्यामुळे आम्ही हा विरोध करतोय. आज जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटले तुम्हाला? ते चर्चा करून सांगतो म्हणले, वरती खाली SDMला त्यांच्याशी बोलतो. सर बोला, काय नाव आपलं? सर डॉक्टर रमेश तारक. सर बोला. निवेदन दिलेलं आहे. निवेदनातून काय मागणी केली? नाही, निवेदनातून ही मागणी केली, आंदोलन हे आंदोलनाच्या पद्धतीने आंदोलन चालू राहतं, फक्त उपोषण गावातलं स्थगित करा. पण आंदोलन तुम्ही चालू आहे, पण उपोषण स्थगित करा. उपोषणामुळे काय व्हायला परिस्थिती, इतके लोक जमा होतात आणि त्याचा आता गाव 10 महिने झाले त्रास सांगतात खूप. बाकी आम्हाला त्रास नाही, आम्ही आता खूप कष्ट, आम्हाला त्याचं काही वाटत नाही. पण अदर लोक गावातली इतर समाजाची मंडळी असतील, हे असेल, आपले बी काही लोक असतील, ह्या लोकांनी आता असं ठरवलं की आता हे कुठेतरी तुम्ही थांबावं, असं एवढंच. बाकी काय जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं? नाही, त्यांनी आश्वासन दिलं तुमच्या या मागणीचा आम्ही विचार करू, कळवतो तुम्हाला, हे सांगितलं. मागचं अजून दुसरं काही नाही, काहीच कारण नाही, दुसरं काहीच कारण नाही, दुसरं काही कारण नाही. एखादं गाव बदलून घेईल. दोन्ही हातदार आहे, दोन्ही हातदार करून. ठीक आहे.